जय शिवराय. 2-3 दिवसामागेच मी इथेनॉलवर एक व्हिडिओ बनवला होता की इथेनॉल किती डेंजरस आहे आमच्या सर्वांसाठी. इथेनॉल ह्या शब्दाचा अर्थ भरपूर लोकांना अजून माहीत नाही आहे. जी साधी भोळी आमची बेळगावचीच म्हटलं तर चालेल, बेळगावचीच लोक किंवा ग्रामीण भागातली लोक आहेत, त्यांना अजून इथेनॉल म्हणजे काहीच माहीत नाही आहे. इथेनॉल कशाने बनते हे तुम्हाला आज मी सांगतो. ऊसापासून बनते, मक्यापासून बनते आणि तांदळापासून बनते. केमिकल जे पण ह्यांनी बनवायले ते ह्यांनी पेट्रोलमध्ये मिक्स करायले, पण किती 30% E30 त्यांनी काढालेत, लॉन्च करायलेत. E30 आणि E85 ते तर गाड्या नाही, ते सोडून टाका. E30च बोलूया आता. E30 30% त्यांनी हे जे केमिकल त्याच्यामध्ये मिक्स करायलेत पेट्रोलमध्ये, हे जे इथेनॉल आहे हे पेट्रोलमध्ये मिक्स करायचं मेन कारण हे सांगितलेत की आमच्या गाड्या वातावरण प्रदूषित करालेत, त्यामुळे इथेनॉल हाणलेत. पण ह्यांच्या मेघालयामध्ये जे फॅक्टरी आहेत इथेनॉलच्या, ह्याच्यापासून जेवढं पण पोल्युशन व्हायलंय, जेवढं नुकसान व्हायलंय झाडांना, जमिनीला, हे कोण बघणार आहे? इथेनॉल बनवायच्या ज्या फॅक्टरी आहेत त्याच्या आजूबाजूला झाडं आणि माणसांना देखील कॅन्सरचा धोका आहे. एक गरीब माणूस जर बांधायसाठी जर लोन काढायला गेला तर त्याला 10 वेळा बँकचे चक्कर लावायला लावतात आणि हजारो करोडांचे लोन सँक्शन झाले त्या इथेनॉल फॅक्टरीसाठी. आणि ज्या 3 गोष्टींपासून इथेनॉल बनते, ह्यांना केवढं पाणी लागतंय ह्यांना मोठं करायला, हे कुणाला सांगायची गरज नाही. भाताला केवढं लागतंय, कणसाला केवढं लागतंय आणि उसाला केवढं लागतंय. तर ह्यांनी सांगालेत की आमच्या जमिनीमध्ये एवढं भरपूर पाणी आहे म्हणे, पहिलाच पाऊस नाही आहे इथं. माझ्यासाठी तरी इथेनॉल एक थर्ड क्लास गोष्ट आहे. याचा फक्त फायदा जे बनवणारे आहेत आणि जे विकणार आहेत त्यांना तेवढाच पडणार आहे आणि सर्वसामान्य माणसांची इथं वाट लागणार आहे.